विमान अपघातात अजितदादांचे निधन झाल्याच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला होता. पण सर्वांना एकच प्रश्न पडला होता की हा अपघात होता की घातपात. अखेर या प्रकरणात एका अशा व्यक्तीला अटक झाली आहे ज्यामुळे या प्रकरणाचं खरं चित्र समोर आलं आहे. एक व्यक्ती जिला पकडल्यानंतर तब्बल 6 तास त्याची कसून चौकशी करण्यात आली. बंद खोलीत झालेल्या त्या चौकशीतून विमान दुर्घटनेबाबत काळजाचा ठोका चुकवणारी माहिती अखेर उघड झाली. विमान व्यवस्थित उडालं होतं आणि विमान व्यवस्थित उतरणारही होतं, पण विमान उडण्यापूर्वी त्या विमानाच्या बाबतीत नेमकं काय केलं गेलं होतं या संदर्भातील एक अतिशय धक्कादायक माहिती अटक केलेल्या व्यक्तीकडून मिळाली आहे. बुधवार 28 तारखेची ती सकाळ कोणीच विसरू शकत नाही, जेव्हा सकाळी 8:45 बारामतीच्या धावपट्टीवर विमान उतरण्यापूर्वी मृत्यूचं तांडव घडलं. सुरुवातीला सांगितलं जात होतं की हे तांत्रिक बिघाडामुळे झालं किंवा वैमानिकाची चूक होती. या प्रकरणाला अनेक रंग देण्यात आले होते की ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर आम्ही प्राथमिक तपास केला आणि त्या तपासातून 5 पुरावे समोर आले, पण ते 5 पुरावे वेगळीकडेच निर्देश करत होते. यामुळे प्रचंड गोंधळ उडाला होता. पण जेव्हा या संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याची चौकशी करण्यात आली, तेव्हा सगळं सत्य बाहेर आलं. अखेर आरोपी चौकशीत फुटला आणि विमानाबाबतचे गुपित उघड झाले. नेमकं त्या विमानाशी त्याने काय केलं होतं, उडण्यापूर्वी त्या विमानाला काय झालं होतं, ते विमानाच्या आत नेमकं काय रहस्य दडलं होतं, या सगळ्या गोष्टी अखेर समोर आल्या आहेत. सगळं महाराष्ट्र वाट पाहत होतं की काहीतरी याच्यामध्ये सत्य आहे ते बाहेर आलं पाहिजे, ज्याला जबाबदार आहे त्याला पकडलं पाहिजे. पण अखेर एका व्यक्तीला अटक करण्यात आली आणि त्याच्या तपासणीमध्ये जेव्हा चौकशी करण्यात आली तेव्हा ते चौकशीतून जो महत्त्वाचा मुद्दा समोर आला, जे तपशील समोर आले, त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र आणखीनच हजारला आहे. या काळजाला पीळ पाडणाऱ्या घटनेला 72 तास उलटले आहेत, पण 72 तासातच तपास यंत्रणेने अतिशय वेगाने चक्र फिरवली आणि हा अखेर तो आरोपी शोधून काढलाच. आता या अपघाताचे खरं चित्र समोर आलं आहे. कालपर्यंत वृत्तवाहिन्यांवर जे चित्र रंगवले जात होते त्या बातम्या आता फोल ठरल्या आहेत. वैमानिकाच्या कुंडलीचे वाचन केल्यावर हा अपघात नसून काहीतरी वेगळेच शिस्त आहे असा संशय आता अधिक गडद झाला आहे. कोण होती ती व्यक्ती, त्याने गुन्ह्याची काय कबुली दिली, त्या वैमानिकाच्या काळा इतिहास काय सांगतो आणि ते 5 निर्णायक पुरावे नेमके कोणते? चला या संपूर्ण रहस्याचा छडा लावूया या सविस्तर रिपोर्टमधून. अजितदादांचा तो शेवटचा प्रवास नियतीचा होता की नियोजित, यावर सध्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात संतापाची लाट उसळली आहे. जवळपास 72 तासांहून अधिक काळ या भीषण घटनेला लोटला होता. दादांच्या पार्थिवावर 29 तारखेला अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर अत्यंत जड अंतकरणाने त्यांच्या कुटुंबियांनी रक्षा विसर्जनाचा विधी पार पाडला. इकडे राजकीय पटावर मात्र प्रचंड हालचालींना उधाण आले होते. राष्ट्रवादीचा नवा वारसदार कोण होणार यावरून तर कवितांना वेग आला होता. तर दुसरीकडे सुनेत्रा पवार आता राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशाही वावड्या उठू लागल्या होत्या. पण तिकडे तपास यंत्रणांचे गुप्तहेर डोळ्यात तेल घालून काम करत होते. शोध पथकाने अशा 5 पुराव्यांची साखळी गोखली जी या प्रकरणाचा बुरखा टराटरा फाडणारी होती. 5 ठोस पुरावे आणि एक मुख्य आरोपी. त्या संशयिताची कोणी केली गेली तू पोपटासारखा बोलू लागला आणि त्यांनी जीव दिले. त्यांनी हे प्रकरण आता साधे राहिले नसल्याचे स्पष्ट झाले. 72 तासांचा या थरारमध्ये आता अनेक धक्कादायक गोष्टींचा पापुद्रांचे अनावरण झाले आहे. आता आपण सर्वात आधी त्या 5 गोड पुराव्यांचे विश्लेषण करूया जे प्रथम समोर आले आहेत. कारण पहिला पुरावा हा अत्यंत वेगळा असून तो एका CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तर जे गेल्या 26 वर्षांपासून सावलीसारखे दादांसोबत असायचे त्यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. ते म्हणाले दादा जिवंत राहिले असते जर त्यांनी ती एक गोष्ट केली असती तर. दादांच्या बचावाबाबत त्यांच्या त्या चालकाने सांगितलेली ही माहिती अत्यंत मोलाची ठरली आहे. तर 5वा सर्वात मोठा पुरावा म्हणजे त्या मुख्य संशयिताची अटक, ज्याची 6 तासांच्या चक्रव्यूह चौकशी झाल्यावर सर्व काही उघड पडले आहे. चला आपण आधी त्या पुराव्यांवर प्रकाश टाकूया की त्यातून नेमके काय निष्पन्न होत आहे आणि हे हत्याकांड आहे की अपघात याचा उलगडा करूया. पुरावे तर सापडलेच होते, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो 5वा पुरावा म्हणजे संशयित व्यक्ती, तो आरोपी जो या संपूर्ण षडयंत्राचा शिल्पकार आहे. का अशी दाट शंका पोलिसांना तपास यंत्रणांना आली होती. त्याला ताब्यात घेऊन जेव्हा खाकीने आपली जरब दाखवली तेव्हा 6 तासांच्या त्या जबानीत त्याने काय सत्य कक्तं हाच या प्रकरणाचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला आहे. आता यात सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की तपास पथकाला सुरुवातीला असे वाटले होते की या दुर्घटनेचे मूळ तांत्रिक बिघाड किंवा मानवी चुकांमध्ये असू शकते. यंत्रणांनी तपासाचा फास आवडला कारण विषय होता महाराष्ट्रातील एका जनमानसातील दिग्गज आणि अनुभवी नेत्याच्या दुर्दैवी अंताचा. म्हणूनच त्यांनी तपासाची गती वाढवली आणि त्याच झंझावातात पहिला पुरावा हाती लागला. तो होता एक CCTV व्हिडिओ. खरं तर या व्हिडिओनेच संशयाचे बी पेरले आणि तिथूनच अटकेच्या सत्राची अधिकृत पायाभरणी झाली. हे फुटेज अशा कोणातून मिळाले आहे जे आजवर जगासमोर आले नव्हते.
यात स्पष्ट दिसते की विमान हवेत असताना अचानक एका बाजूला कळले. हे काही शत्रूशी लढणारी युद्ध विमानं नव्हते जे हवेत कसरती करेल. मग या विमानाने अशी बॅरेल रोल म्हणजे हवेतच कोलांटी का खाल्ली? हा यक्ष प्रश्न आता तपास अधिकाऱ्यांच्या समोर उभा ठाकला होता. जर भरवस्तीत किंवा हवेतच विमानाने अशी भयानक पलटी घेतली असेल तर त्यामागे इंजिनमध्ये एखादी छुपी त्रुटी होती का असा संशय बळावला. आणि या पहिल्या पुराव्यामुळेच मग त्या तांत्रिक यंत्रणेत कोण कोण सामील असू शकतात, कोणाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले या दिशेने अटकेचे पाऊल उचलण्यात आले. त्या व्यक्तीला वेढ्या ठोकल्या आणि प्रश्नोत्तरांची सरबत्ती झाली. पण इकडे दुसरा पुरावा थेट ब्लॅक बॉक्सच्या काळजातून बाहेर आला होता. हा पुरावा मिळाल्यामुळे प्रकरणातील गूढता अधिकच गडद आणि भयानक झाली होती. शेवटच्या क्षणी कॉकपिटमध्ये कोणते शब्द उच्चारले गेले ते समोर येताच आरोपीच्या अटकेची चक्रे अधिक वेगवान झाली. विमानाचा ब्लॅक बॉक्स उघडल्यानंतर एक थरका पुरवणारी माहिती समोर आली. सकाळी 8:40 वैमानिकाचा कंट्रोल रूमशी संपर्क झाला होता. नियमानुसार संकटाच्या वेळी मेडे असा आणीबाणीचा संदेश दिला जातो, पण या विमानातून तसा कोणताही आक्रोश आला नाही. वैमानिकाचे अखेरचे शब्द होते इट्स अ डेंजरस. याचा अर्थ की अचानक असे काहीतरी घडले ज्याची पुसटशी कल्पनाही त्या अनुभवी वैमानिकाला नव्हती. हा दुसरा पुरावा ओरडून सांगतोय की हा केवळ तांत्रिक बिघाड नव्हता तर काहीतरी आकस्मिक आणि काळजाचा ठडका पुरवणारी घटना होती. आता हा दुसरा पुरावा तपासाचा कणा ठरला. आणीबाणीचा कॉल का दिला गेला नाही? जे पायलट तिथे बसले होते त्यांना या सर्व नियमांची पूर्ण जाणीव असते. मग त्यांनी संपर्क का साधला नाही? की त्यांनी पाठवलेला संदेश वाटेतच दाबला गेला? हा गंभीर मुद्दा आता आरोपीच्या दिशेने संशयाची सोयरगत होत होता. त्याला पकडण्यासाठी आता तपास यंत्रणांनी आपला पूर्ण ताकद लावली होती. आता तो गुन्हेगार कोण याची स्पष्ट कल्पना आली होती आणि पथके त्याला झडप घालण्यासाठी निघाली होती. त्याचे नाव जगासमोर येणार होते आणि त्याला कठोर चौकशीच्या आगीतून जावे लागणार होते. पण तिसरा पुरावा ज्याने तपासाला एक नवी दिशा दिली तो म्हणजे तिथे उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी पाहिलेले दृश्य. विमानाकडे खालून पाहणाऱ्या त्या लोकांनी जे विचित्र वर्णन केले त्यांनीच खऱ्या अर्थाने या अटकेच्या कारवाईला खत पाणी घातले. तो तिसरा पुरावा म्हणजे घटनास्थळावरील लोकांचे जबाब. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की विमान जमिनीला स्पर्श करण्यापूर्वीच त्याचे हवेत 5 भीषण स्फोट झाले. विमानाचे अवशेष कित्येक किलोमीटरच्या परिघात विखुरले गेले होते. जर हा एखादा साधा अपघात असता तर स्फोट जमिनीवर आढळल्यानंतर हायला हवा होता. मात्र हवेतच झालेला हा अग्निकल्लोळ एका मोठ्या षडयंत्राकडे अंगुली निर्देश करत होता. तिथे स्पष्टपणे एका घटाची दुर्गंधी येत होती. मग तो कट कशा प्रकारे आणि कोणी रचला असेल यासाठी विमानाचा संपूर्ण इतिहास उखडून काढला गेला आणि त्या इतिहासाच्या पानात तोच मुख्य आरोपी सापडला. त्याला आता ताब्यात घेतले असून त्याची कसून झरती घेतली जाणार होती. चौथ्या पुराव्यामध्ये खऱ्या अर्थाने या संशयिताचा मुखवटा उतरला. तो पुरावा होता त्या विमानाचे तांत्रिक रेकॉर्ड्स आणि जुने रिपोर्ट. अजितदादाच्या विमानाने प्रवास करत होते ते BSR कंपनीच्या मालकीचे होते. या कंपनीचे धनिक के सिंग आणि रोहित सिंग हे पितापुत्र आहेत. या कंपनीचा पूर्व इतिहास अत्यंत कलंकित आहे. जेव्हा तपास पथक दिल्लीतील त्यांच्या कार्यालयात धडकले तेव्हा तिथे शटर ओढलेले होते आणि कर्मचारी पसार झाले होते. पण एक मासा पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याची 6 तास चौकशी झाली. विमान 16 वर्षे जुने होते आणि वैमानिकाला मद्यपानाचा सवयीमुळे 2दा कामावरून काढण्यात आले होते. हे विदारक सत्य आता बाहेर येत होते. आता आपण या संपूर्ण प्रकरणाच्या शेवटच्या आणि सर्वात धक्कादायक वळणावर आलो आहोत. ज्या व्यक्तीला 6 तास डांबून चौकशी केली गेली, ज्याने सुरुवातीला मला काहीच ठाऊक नाही असे म्हणून पोलिसांना हुलकावणी दिली, अखेर त्याने आपले पाप कबूल केले. तो इसम दुसरा तिसरा कोणीच नसून BK व्हेंचर्सचा मालक होता, ज्याने केवळ स्वार्थासाठी आणि पैशांच्या हव्यासपोटी अतिशय निकृष्ट दर्जाची विमाने प्रवासासाठी धाडली. विमानामध्ये तांत्रिक छिद्रे असूनही वैमानिकाचा इतिहास डागाळलेला असतानाही त्यांनी दादांसारख्या लोकोत्तर नेत्याच्या प्राणाची आहुती दिली. तपासात असे निष्पन्न झाले की हा केवळ निष्काळजीपणा नव्हता तर यामागे एखादा मोठा व्यावसायिक गट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मालकाला आता गजाआड करण्यात आले असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अजितदादांसारख्या एका जननायकाचा असा अचानक शेवट होणे हा निव्वळ योगायोग आहे की काही भयंकर नियोजित षडयंत्र? तुम्हाला काय वाटतं? तो 5वा पुरावा आणि त्या संशयित व्यक्तीची कबुली खरोखर शेवटचे सत्य आहे की यामागे अजून काही बडे चेहरे दडलेले असू शकतात? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला हा केवळ अपघात असावा असं तुम्हाला वाटतं की यामागे काही घातपात आहे? तुमच्या एका कमेंटमुळे या चर्चेला एक नवीन दिशा मिळू शकते. हा रिपोर्ट आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सविस्तर रिपोर्टसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू.